आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे, तर काही भागात कमी पाऊस झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे। गेल्या 2 दिवसात राज्यातील विविध भागातून पावसानं काढता पाय घेतलाय। 29 जून रोजीही विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाहीये, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येते। कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। पाहुयात आज 29 जून रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील। मुंबईत 1 ते 2 ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे, मुंबई या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर कोल्हापूर घाटमाथ्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर इतर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील जालना, परभणी आणि इतर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। नाशिक घाटमाथ्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील इतर उर्वरित जिल्ह्यात म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाहीये। सर्व जिल्ह्यात स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे। एकंदरीत राज्यातील हवामानाचा अंदाज बघता असं लक्षात येत आहे की राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीची कामं करणं आवश्यक आहे।